महसूल विभागाच्या अहवालाची पडताळणी करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आलेल्या पथकाने दिनांक 18 रोजी माहूर तालुक्यातील बोंडअळीने क्षतिग्रस्त झालेल्या शेतांची पाहणी केली। शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याचे मान्य करून तसा अहवाल शासन दरबारी सादर करणार असल्याचे सांगितले। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी नुकसान भरपाई मिळणार हे आता निश्चित झाले आहे। त्यावरच त्यांचे पुढचे आर्थिक नियोजन अवलंबून आहे। माध्यमांनी आणि संघटनांनी आवाज उठवल्यानंतर महसूल प्रशासनाने बोंडअळीमुळे माहूर तालुक्यातील कपाशीचे अख्खे क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर केला। या अहवालाची पडताळणी करण्याकरता जिल्हा स्तरावरून एक पाहणी पथक आले। त्यांनी तालुक्यातील गोंडवडसा आणि वाई बाजार येथील काही शेतांना भेटी देत क्षतिग्रस्त कपाशीची पाहणी केली। पाहणी पथक आल्याचे कळताच जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पथकास गाठले। शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटांची जाणीव पथकास करून देत मोठी नुकसान भरपाई मिळण्याच्या दिशेने अहवाल देण्याची विनंती केली आणि जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा विषय मांडून शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे कथन केले। माहूर तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्राच्या एकूण क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्रांवर यंदा कपाशीची लागवड झाली। पीक ऐन जोमात असताना त्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला। पथकाच्या मते बोंडअळीचा प्रादुर्भाव नसून अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे आलेला बोंडसड रोग आहे, ज्यामध्ये नंतर अळी तयार होते। काही का असेना कपाशीचा उतारा दरवर्षीच्या तुलनेत फारच घटला। तो घटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। त्यांना मदत करणे अनिवार्य आहे आणि त्यानुसार पथक प्रमुख तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार डी.बी. दाभडे, हदगावचे मंडळ कृषी अधिकारी डी.व्ही. जाधव, पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी ए. शिंदे यांनी सत्य परिस्थिती नमूद करीत शेतकरी हिताचा अहवाल देणार असल्याचे सांगितले। यावेळी त्यांच्या समेत माहूर तालुका कृषी अधिकारी बी. मुंडे, मंडळ कृषी अधिकारी विनोद कदम, गजानन भालेवाड, सुधीर राजूरकर, अमृता पटनचे जनक अमृतराव देशमुख, संदीप पडलवार, डॉक्टर बाबा डाकोरे, सुभाष डाकोरे, शेतकरी संघटनेचे मृणाल येऊतकर हे उपस्थित होते। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।